आदल्या दिवशी लग्न वगैरे झालं आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशी ना हळद उतरवण्याचा कार्यक्रम असतो सकाळीच, तर तोच इथे चालू होता. आता इथे ना थोडी गडबड चालू होती. काही जण म्हणायचे 2 बोटामध्ये नवरदेवाने सुपारी पकडायची, काही जण म्हणायचे 3 बोटांनी पकडायची, असे काहीतरी कन्फ्युजन चालू होतं. आता लग्न तर सगळ्यांनी भरपूर बघितले, पण तरी ना कधीतरी कन्फ्युजन होतंच. आणि नाही ते कदाचित मला असं वाटते की नवरदेव समाजावर ना थोडासा अन्याय होतो. म्हणजे ना नवरदेवाला फक्त एकाच हाताने सुपारी सोडू शकतो, पण नवरीला मात्र ना ते दोन्ही हाताने सोडू शकते. पण ना ही तर एक प्रथा आहे, आपण त्यामध्ये काही चेंजेस नाही करू शकत. आणि हे जे काय चालत आलं आहे ना अगोदरपासून, त्याच खूप छान प्रथा आहेत. आणि ह्या बघायला, त्या खेळायला, त्या अनुभवायला पण ना इतकी मज्जा येते की बस. भरपूर सारे गेम्स वगैरे खेळून झाले आणि त्याच्यानंतर ना नवऱ्या नवरीने एकमेकांना ना आंघोळ घालायची असते 5-5 तांब्याने. त्याच्यानंतर जे काय उरलेलं 5 तांब्यांचं पाणी आहे किंवा कुंकवाचं पाणी आहे ना, ते जे 5 बायका असतात ना त्यांनी नवऱ्या नवरीच्या अंगावर टाकायचं असतं. ते सगळं झालं रात्रीच्या वेळेला ना आमच्या लहान्या भाऊजींनी म्हणजे प्रतीक भाऊजींनी छान अशी नवीन गाडी घेतली होती रॉनिन TVS कंपनीची. तर तीच ना ते दाखवत होते व्हिडिओमध्ये. त्यांचा एक छान असा व्हिडिओ घेतला सगळेजणांनी मिळून ना, मस्तपैकी गाडीची पूजा वगैरे करून घेतली. काही जणांनी चक्कर वगैरे मारला, मी तर काय त्या दिवशी मारला नाही, त्याच्यानंतर मी चक्कर मारला. आणि ना दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. वेदश्रीच असं ना काहीतरी त्रास द्यायचं चालू होतं. सगळेजण मस्त वट्ट्यावर ना गप्पा मारत बसलो होतो. वेदश्री माझ्या मांडीवरून इकडून वळ, तिकडून वळ, इकडून उड्या मार, तिकडून उड्या मार, असं काहीतरी चालू होतं. आणि तिला भीती वाटत नव्हती की आपण पडू की काय का काय. आणि नंतर ना माझं असं काहीतरी गाल ओढणं चालू होतं आणि तिला याच्यामध्ये मज्जा वाटत होती, इतकी हसत होती ना की बस. आणि हा व्हिडिओ ना लग्नाच्या दिवशीचा आहे. इथे ना ती मला सांगत होती की अक्षय काकांच्या लग्नामध्ये कसं नाचायचं, कसं डान्स करायचा, आम्ही कशी नाचले, असं काहीतरी इथं तिथं चालू होतं. आणि मी तेवढ्यात व्हिडिओ कॅप्चर केला. चला, असा होता आजचा व्हिडिओ. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय गणेश.